नमस्कार. आज मी बनवत आहे हिरव्या वाटणातील गवार शेंगाची भाजी. 250 ग्राम गवार मी इथे घेतलेला आहे. त्याचं मागचं पुढचं देठ काढून घेतलं आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. याला आता स्वच्छ धुवून आपल्याला एक 5-6 मिनिट बॉईल करून घ्यायचं आहे. 80% आपल्याला शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहेत. जेव्हापर्यंत शेंगा उकळतात त्याच्याकरता एक मसाला बनवून घेत आहे. 5-6 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, एक तुकडा आल्याचा, वाटीभर सांबार आणि 2 टेबलस्पून मी खोबरं इथे घेतलेलं आहे. मिरची आपल्या चवीप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे. याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. शेंगाही आपल्या बॉईल झालेल्या आहेत. एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि पाव टीस्पून हिंग मी इथे घातलं आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून इथे घातलेला आहे. कांद्याला आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते इथे घालायचं आहे आणि ह्या मसाल्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट मसाला परतल्यावर यामध्ये आता पाव टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ मी घालत आहे. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याचं जे पाणी आहे ते मी इथे थोडंसं घालत आहे आणि याला सगळ्यांना आपल्याला छान मिक्स करून हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला कमी फ्लेमवरच करायचं आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. याला तेल सुटलेलं आहे. आता बॉईल केलेल्या ज्या शेंगा आहेत त्या मी इथे घालत आहे. ह्या वेळेला गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि शेंगा मसाल्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता गॅस कमी करून ह्या शेंगाला आपल्याला 3 ते 4 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. गॅस मी बंद करते आणि भाजीला कव्हर करून मी 5 मिनिट तसंच झाकून ठेवते. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी खायला छान लागते आणि कमी वेळात तयार होते. टिफिनवरही न्यायला सोयीची पडते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा. धन्यवाद.